नमस्कार. मी ॲडव्होकेट रेश्मा भोपी. आज मृणाल जाधव जी आरोपी होती तिचं बेल ॲप्लिकेशन सेशन कोर्टामध्ये आर्ग्युमेंटसाठी होतं. तर हे प्रकरण असं होतं की 28 फेब्रुवारीला मृणाल जाधव ह्या युवतीने श्रीराम आपले प्रभू जे आहेत आराध्य देव श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात तिच्यावर बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तिला अरेस्ट झाल्यानंतर तिची प्रथम बेल JMFC कोर्ट चिखलोली येथे दाखल केली होती. ती इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट या ग्राउंडवर रिजेक्ट केली होती. त्यानंतर सदर बेल ॲप्लिकेशन हे सेशन कोर्टापुढे आले. सेशन कोर्टाने आज तिच्या बेल ॲप्लिकेशनवर तिचे वकील आणि आम्ही सर्व फिर्यादीच्या वतीने बऱ्याचशा वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्यावर आदेश पारित केलेले आहेत. आणि सदरच्या प्रकरणामध्ये मेहरबान न्यायालयाने आदेश पारित करताना असे मुद्दे घेण्यात आलेले आहेत की सदरच्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं नाही आहे आणि जर ह्या आरोपीला ह्या अपुऱ्या तपासामध्ये जर बेल दिला तर ती पुराव्यामध्ये ढवलाढवल करेल आणि पुरावा नष्ट करेल, म्हणून सदरचा जामीन अर्ज आज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. श्रीराम, मी राणी जवळेकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दल ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एका तरुणीने प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचे पडसाद संपूर्ण बदलापूरच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये उमटले होते आणि त्याचे खूप अर्ध्या तासामध्येच बदलापूर देखील आमचं बंद झालं होतं. प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं म्हणून त्या मृणाल जाधवचा बेल अंबरनाथ कोर्टाने देखील रिजेक्ट केला होता आणि त्यानंतर आपल्या कल्याण कोर्टामध्ये तो अपीलमध्ये ते लोक आले होते. त्यांनी बेल अपील केला होता आणि आज त्याच्यावर सुनवाई होती आणि आज देखील मेहरबान कोर्टाने त्यांचा बेल रिजेक्ट केलेला आहे. ह्या ठिकाणी असंख्य आमचे हिंदू बांधव या ठिकाणी जमले होते. सगळ्यांचं लक्ष त्या बेलवरती लागलं होतं की काय होईल. त्या 26 तारखेला प्रभू श्रीरामांची जयंती आहे आणि जर तिचा बेल झाला असता तर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात पुन्हा उमटले असते आणि आज ह्या ठिकाणी कल्याण कोर्टाने तिचा बेल रिजेक्ट केलेला आहे. संपूर्ण वकील संघटनेने या ठिकाणी खूप चांगली मांडणी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी सर्व वकील संघटना ही हिंदुत्वाच्या बाजूने उभी राहिली आणि हा खऱ्या अर्थाने आमच्या हिंदू धर्माचा विजय आहे.